आपण सध्या मागवलेले आहे मसाला चिकन थाळी आणि यांनी वेज फ्राय मागवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम क्रिकेट स्टेडियम आहे. मैदान हे शाहू खासबा कुस्ती मैदान आहे. मगाशी बोललेलो आपण हा आहे उत्तर दरवाजा. तिथून तुम्ही असं प्रवेश केला तर ही तुम्ही बघू शकता श्री शाहू म्हणजे आता सध्या केतन शेट यांनी त्यांना वडेवाले आणि असं वडे दिलेले आहेत. आपलं पाव दिलेले आहेत. वडा फक्त बाकी आहे. वाहन चालकास वडापाव देऊ नये. आता सध्या आहोत कोल्हापुरात. कोल्हापूरची माहिती आपल्याला आकाश पाटील सांग. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम क्रिकेट स्टेडियम आहे आणि समोर इथं छत्रपती शाहू महाराज स्टेडियम आहे. ते फुटबॉलचं आहे. तर मधीच आता आपल्या लीग झाल्या कोल्हापूरच्या. त्यामध्ये पाटाकडील तालीम मंडळांनी सलग 12व्यांदा चषक घेतलेला आहे. ही आमची गँग बिनच्या पल्यात चाललोय आम्ही. बंद असेल काय रे? बंद आहे स्टेडियम. अमन स्टेडियम बंद आहे. आता
आपण आलेलो आहे सिंधू चौकातून पुढे आलेलो आहे खरी कॉर्नरला. हा तो खरी कॉर्नर. हे शाहू खासबाग कुस्ती मैदान मागे. हे शाहू खासबाग कुस्ती मैदान आहे. मागेच आपलं ते नाट्यगृह आहे केशवराव भोसले नाट्यगृहापासून आपण पुढे आलेलो आहे. श्री बालगोपाल तालीम. इथे राहतात श्री बालगोपाल तालीम मंडळ. मागं आहे श्री शाहू खासबाग कुस्ती मैदान. बालगोपाल. चाललेलो आहोत आपल्या भवानी मंडपच्या दिशेने. आपण आलो आहोत इथे भवानी मंडपमध्ये. हा पुरातन काळातला छत्रपती शाहू महाराजांचा जुना राजवाडा आहे. तो आहे जुना राजवाडा आहे. हा भवानी मातेचं मंदिर आहे आणि हा भवानी मंडप आहे. तो पुढे दिसत आहे तो जुना राजवाडा. हे आहे भवानी मंडप. ही आहे मोतीबाग तालीम. मोतीबाग कोल्हापूरची फेमस. ही आहे कोल्हापूरची फेमस मोतीबाग तालीम. प्राचीन अशी खूप जुनी तालमीतून सध्या एक बाई बाहेर आलेली आहे. पैलवान मागशुकला आपल्याला येते. बंद आहे की बंद आहे. पुढं असं तालीम तालीम चालू आहे. पुढे गेला तर तुम्ही आलो 1 मिनिटाला. आलो तालीम कुठं आहे? तालीम काय बोला असं नाही मला माहित नाही एवढं जास्त इतिहास. मला पण इतिहास मला तर काय माहित नाही. फक्त जुना आहे खूप. हां भावाला माहित असतं. मैदानला गेले त्या मैदानला कुठे गेली मैदान? आज तुम्हाला फोटो दिसतात की त्याच्यावर आता माहिती सगळी दिली फोटोवर गेली. आज जाऊ शकतो फोटो काढू. चप्पल काढून चप्पल नाही नाही डायरेक्ट उलटी चिरकड्यांची काल डायरेक्ट हां आपलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर.
5 दिन आले आणि त्याच्या पलीकडे आहे विद्यापीठ हायस्कूल शाळा आहे तिथे. आपण आता सध्या अंबाबाई मंदिराजवळ आलेलो आहोत. ते प्रवेश केलेला आहे. समोर दिसतंय आपल्याला अंबाबाई मंदिर. पुढच्या रांगेतून आपण आत मुखदर्शनासाठी जात आहोत. चालत बिना चपलाचे. इथं आपल्याला बघू शकताय तुम्ही सुंदर असं दृश्य मनाला प्रसन्न करणारं हां. देवीचं असं हे मंदिर. या मंदिराला ॲक्च्युली 4 दरवाजे आहेत. हां पश्चिम दरवाजा, पूर्व दरवाजा, उत्तर आणि दक्षिण दरवाजा असेल. हां आणि या मंदिराला एक वैशिष्ट्य सांगतो, 5 कळस आहेत. हां आणि ते ॲट ए टाइम 5 कळस आपल्याला एकाच ठिकाणाला दिसते. हां. ती आहे ही जागा. ही जागा आहे काय? आपल्याला ॲट ए टाइम 5 ही कळस आपण बघू शकतो. 5 कळस. हां. या मंदिरात एकच जागा आहे, एक जागा. हां बरोबर. 5 कळस दिसणारी. हे एक वैशिष्ट्य या जागेचं. बाकी आणि या मंदिरात तुम्हाला सगळ्या देवांचं दर्शन मिळू शकतं. सगळ्या देवांची मंदिरे आहेत. नवदुर्गा, सगळ्या 9 देवी इथंच आहेत. सगळ्या देवींचं तुम्हाला दर्शन मिळते. आणि आपण इकडे पुढे जाऊ. इकडं आहे चांदीचा रथ आहे. चांदीचा रथ जो नवरात्रीला बाहेर काढतात. नवरात्रीला. हां. ओके. आणि काय सांगू, आपण तो रथ आकाश पाटील यांच्या माहितीने पाहू. इथं दर शुक्रवारी हां. देवीची पालखीची प्रदक्षिणा असते. दर शुक्रवारी बघायला लोक खूप असतात. नवरात्रीत तर भरपूर चिंगराचिंगरी असते. बघायला सुद्धा एकमेकांच्या अंगावर पडून बघत असतात. रथाची प्रदक्षिणा असते सगळीकडून. मगाशी बोललेलो आपण. हा आहे उत्तर दरवाजा. इथून तुम्ही असं प्रवेश केला तर ही तुम्ही बघू शकता दर्शनासाठी लागलेली रांग. हां. गाभारा दर्शनाची रांग आहे ही. हां. ह्याला गर्दी कायम असतेच अशी. तिथून तुम्ही बघू शकता पूर्व दरवाजा तिथं हा आहे. पूर्व दरवाजा आहे. तिथून आहे रांग आपली. रांग. हा उत्तर दरवाजा. तो आपण आलो तिकडून दरवाजा महाद्वार रोड आणि आपण आलो दक्षिण दरवाजापासून. दक्षिण दरवाजा. हा पश्चिम दरवाजाला म्हणतात महाद्वार म्हटलं जातं. महाद्वार. तिथून समोर गेलेला हा महाद्वार. या पुढे महाद्वार. त्याला कोल्हापूरच्या बोलीभाषेत म्हणलं जातं महाद्वार. आपण दर्शन बघू शकताय. आपण आता सध्या आहोत महाद्वार रोडवर. सर्व प्रकारच्या वस्तू कोल्हापुरात स्वस्त मिळण्याचं एकमेव ठिकाण महाद्वार रोड. आता सध्या चाललेलो आहोत गंगावेशच्या दिशेने. तिथून पुढे आपण जाणार आहोत रंकाळा. तिथून पुढे आपण जाणार आहोत रंकाळा तलाव. आपण आता सध्या आहोत गंगावेश तालीम इकडे दूध कट्ट्यावर. आपण आता सध्या आहोत श्री
आपण आता सध्या आहोत श्री शाहू विजय गंगावेश तालीम. चप्पल काढणे चप्पलच नाही. आपण आता सध्या आहोत रंकाळ्यावर आलेलो आहोत. रंकाळ्यावरची गर्दी आपण तुम्ही पाहू शकता, तुफान गर्दी झालेली आहे. अजून एंट्री तिकडे आहे रंकाळ्यात मेन पाहायसारखा. आपण आता इकडे संध्यामठ कशी आलेलो आहे, संध्यामठ. हां, आपण आता सध्या संध्यामठ जवळ आलेलो आहोत. तो रंकाळा टॉवर तो दिसतो तो, आणि इकडून पूर्ण रंकाळा. आणि ते कुठलं काय रे चायनीज आहे. पांढरं खूप अशा काही आठवणी आहेत या जागेशी. एक तुमच्या आमच्या आमच्याच या रंकाळ्याच्या असंच आम्ही लाटांमध्ये पाय घालून बसायचो आधी, खूप आधी. नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या आहोत कोल्हापूरपासून 5 किलोमीटर अंतरावर वडिंग या गावात. हॉटेल छकुली या ठिकाणी आपण मटन चिकन थाळी व तांबडा पांढरा रस्सा पिण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या आलेलो आहोत कोल्हापूरच्या पासून 5 किलोमीटर अंतरावर वडिंग या गावात छकुली या हॉटेलला. आणि आपण आता सध्या मागवलेले मसाला चिकन थाळी आणि यांनी वेळ साई मागवलेली आहे समेत भावांनी. ही आहे मसाला चिकन थाळी. तुम्ही कुठली थाळी घेतल्या? तुम्ही थाळी कुठली घेतल्या? आकाशे चकुलीचा आलेलो आहे. अरे आम्ही झाला